वेळात पुढील बातमीकडे। नववर्षारंभाचा मुहूर्त साधण्यासाठी वस्त्रालंकार इलेक्ट्रॉनिक वस्तूंची बाजारपेठ सजली आहे। ग्राहकांमध्येही पुरेपूर उत्साह असल्याने बाजारपेठेतील सर्वच दुकानात गर्दी आहे। त्यातही सराफपेठ कापडपेठ सज्ज आहे। मोबाईल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी गुढीपाडव्याला करण्यासाठी नोंदणी सुरू आहे। सवलतींचा वर्षाव प्रत्येक वस्तू खरेदीवर केला जात असल्याने ग्राहकांनी ही संधी साधण्याचा प्रयत्न चालवला आहे। गुढीपाडव्यानिमित्त नवीन साडी खरेदी करण्याची प्रथा महिला वर्गाकडून जपली जाते, त्यामुळे साड्यांची दुकाने सजली आहेत। पारंपरिक साड्यांना चांगली मागणी असल्याने साडी विक्रेते गोपाळ तोष्णीवाल यांनी सांगितले। गुढीपाडव्यासाठी नवीन साडी 800 ते 5000 रुपयापर्यंतची खरेदी केली जाते। तीच साडी मुहूर्ताची म्हणून आवडीने परिधान करतात, त्यामुळे पसंतीची आणि चांगल्या प्रतीची साडी खरेदी होते। पैठणी, काठपदराची बनारसी, धर्मावरम, सॉफ्ट सिल्क, कांजीवरम, सेमी पैठणी अशा साड्यांची मागणी अधिक आहे। यावेळी वाईन कलरला महिलांची पसंती आहे। डोला सिल्क साड्यांची अधिक मागणी आहे। बंगळूर, धर्मावरम, वाराणसी येथून खास गुढीपाडव्यानिमित्त साड्या मागवण्यात आल्याचे तोष्णीवाल म्हणाले। इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी पाडव्या दिवशी करण्यासाठी 2 दिवसापासून नोंदणी सुरू आहे। फ्रीज, एसी, वॉशिंग मशीनची नोंदणी ग्राहकाकडून अधिक होते। एसी 30,000पासून पुढे, फ्रीज 15,000 आणि वॉशिंग मशीन 18,000 रुपयापासून पुढे उपलब्ध आहे। त्यांच्या खरेदीवर विशेष सवलती देण्यात आल्याने यंदा बाजारात उत्साह वाढल्याचे पिटके संस्थेचे मिनल पिटके यांनी सांगितले। रेडीमेड गुढ्यांनाही मागणी। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या मुहूर्तावर खरेदीचेही नियोजन केले जाते। सोने, चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फ्लॅट, प्लॉट, कार, मोटरसायकल, संगणक खरेदी या मुहूर्तावर केली जात असल्याने सांगलीच्या साऱ्या बाजारपेठा आता सज्ज झाल्या आहेत। शनिवारी अमावस्या असल्याने गुढीपाडव्याची खरेदी रविवारी सकाळीच वाढणार आहे। बुरुड गल्लीसह सांगलीत मुख्य चौकातून विक्रीसाठी काठ्या रचण्यात आल्या आहेत। रेडीमेड गुढ्यांनाही मोठी मागणी आहे।